जय शिवराय मित्रांनो राज्यात 15 जून पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे। पेरण्याची घाई करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होईल। पेरणीची अक्कल नसलेल्या शेतकऱ्याला अक्कल शिकवण्यामध्ये मुख्यमंत्री, कृषी मंत्री, अख्खा राज्याचा कृषी विभाग व्यस्त आहे। परंतु शेतकऱ्यांसाठीच्या बाबी ज्या त्यांच्या स्तरावरती प्रलंबित आहेत त्या कधी मार्गी लावणार याचं मात्र उत्तर त्यांच्या माध्यमातून दिलं जात नाही। ना कृषी विभाग असेल, ना कृषी मंत्री असतील, ना मुख्यमंत्री असतील, याच्याबद्दल एक शब्द सुद्धा काढायला याच्यापैकी कोणीही तयार नाही। पीक विमा वाटप होणं अपेक्षित होतं, ज्यांचा मंजूर झाला त्यांना वाटप होणं अपेक्षित होतं, ज्यांचा मंजूर नाही त्यांना मंजूर होणं अपेक्षित होतं। आणखीनही त्याच्या बैठका सुरू आहेत। नवीन हंगामाचा पीक विमा भरायला आता सुरुवात होणार, त्याची जाहिरातबाजी सुरू होणार आणि त्या टायमात कुठं 100, 50,000, 2,000, 5,000 वाटप करून नवीन गिरायक खेचली जातील आणि जुना पीक विमा जो वाटप होणं मोठ्या प्रमाणात गरजेचं होतं तो कुठेही वाटप होणार नाही किंवा त्या वाटपासाठी आवश्यक असलेल्या निधीचं अद्याप वितरण नाही। नांदेड जिल्ह्याला 813 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला, परंतु त्याच्यासाठी आवश्यक असलेला राज्य हिस्सा किंवा केंद्र हिस्सा हा वितरित करणं याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 3 महिन्यापूर्वी हप्ता वितरित होणं गरजेचं होतं, परंतु तो हप्ता अद्याप प्रलंबित आहे। आता पीएम किसानचा केंद्र सरकार पुढे साधारणपणे 18-20 जूनच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुढचा हप्ता वितरित करण्याची तयारी करते, परंतु नमो शेतकरी हप्ता देणार का, तो देणार तर कधी देणार याची घोषणा किंवा त्याच्या संदर्भात कुठे एखादा स्वतःच काढायला सुद्धा कृषी मंत्री किंवा कृषी विभाग तयार नाहीये। यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी अवजारं खरेदी केली। कृषी मंत्र्यांनी येऊन सगळे शेतकरी पात्र केले, सगळ्यांना पूर्वसंमत्या दिल्या, कर्ज काढून शेतकऱ्यांनी अवजारं खरेदी केली, कारण तुमच्या पूर्वसंमत्या रद्द होतील म्हणून। आणि आता कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्याच्या त्या यांत्रिकीकरणाची बिलं सुद्धा यांना काढायला कुठं संधी नाही। 5,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही कृषी समृद्धी योजनेमध्ये करणार। पीक विमा योजनेतून वाचलेला पैसा शेतकऱ्याच्या यांत्रिकीकरणावर टाकणार। कुठं टाकला? 1 रुपया नाही। आणि आता जे शेतकरी जवळजवळ 820 कोटी रुपयाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना 88 कोटी सुद्धा वाटायला यांच्याकडे 20 कोटी रुपयाचा निधी फक्त आतापर्यंत उपलब्ध करून दिला। अशा प्रकारची स्वतःची त्रेधा तिरपीट उडत असताना राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी याच्याबद्दल जर ज्ञान हे विभाग देत असतील किंवा हे मंत्री संत्री देत असतील तर याच्यापेक्षा मोठं हास्यास्पद काही नाही। शेतकऱ्याला पेरणी कधी करायची त्याची अक्कल आहे, पिकं कशी सांभाळायची त्याची अक्कल आहे, त्याची काळजी कशी घ्यायची त्याची अक्कल आहे। तुमच्या ज्या बाबी तुमच्याकडे दिलेल्या आहेत ज्या बाबीची पूर्तता करून तुम्ही दिलासा किंवा त्याला पाठबळ देऊ शकता त्या बाबी देणं गरजेचं आहे। खताच्या लिंकिंग रोखणं असेल, बियाण्याची शुद्धतापूर्वक त्याचा पुरवठा करणं असेल किंवा शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा असेल किंवा हे जे काही फंडिंग आहे, पीक विमा हक्काचा आहे, हे यांत्रिकीकरणामध्ये अडकलेले पैसे किंवा नमो शेतकरीचा तुम्ही जाहीर केलेला हप्ता आहे, हे सगळं जर त्यांना वेळेवर मिळालं तर तो बरोबर आपल्या राहटगाडीवर चालू शकतो। परंतु हे सर्व सोडून एक वेगळंच ज्ञान पाजळत हे विभाग कुठेतरी आपली शक्ती वाया घालवतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। या खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती खतं बी बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता वितरित करणं गरजेचं आहे। त्यांचा हक्काचा मंजूर नसलेला पीक विमा मंजूर करून देणं गरजेचं आहे। ज्यांचा मंजूर झाला त्यांचं वाटप होणं गरजेचं आहे। आणि हे जे काही यांत्रिकीकरण तुमच्या भरोश्यावरती खरेदी केलेलं आहे त्याची अडकलेली बिलं कुठेतरी वितरित करणं गरजेचं आहे। आणि याच बाबीवरती कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागानं कुठंतरी फोकस करावा हीच या ठिकाणी शेतकरी वर्गातून मागणी होते। धन्यवाद।